पुण्यामधील इंदापूर तालुक्याला चक्रीवादळाचा फटका बसलेला आहे। चक्रीवादळामध्ये माळवाडी परिसरामधील शेतकऱ्याची 5 एकर मका जमीनदोस्त झाल्याची माहिती आहे। जोरदार वारा पाऊस आला आणि त्यामुळे पीक पूर्णपणे आडवं झालेलं आहे। अचानक आलेल्या या वादळामुळे उभं असलेलं पीक जमीनदोस्त झालेलं आहे, जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणि परिणामी या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसानही झालंय। काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकाचं इतकं मोठं नुकसान झालं असून संपूर्ण शेतं आडवी पडलेली पाहायला मिळत आहेत। हा जो आपण दृश्यांमध्ये पाहतोय मक्याचं पीक आहे। चक्रीवादळाचा फटका या 5 एकर मक्याला बसलेला आहे आणि हा मका जमीनदोस्त झालेला आहे। शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचं पाहायला मिळत आहे। गेले 2 ते 3 दिवस अवकाळी पावसाचा तडाखा आपण संपूर्ण राज्यभरात पाहतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर ही झालेली नुकसान। तर इकडे सोलापूरमध्ये सुद्धा सोलापूरच्या बार्शीमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळालेला आहे। आगळगाव परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळीनं पूर्णपणे झोडपून काढलंय। गहू, कांदा, ज्वारी पिकं आडवी झाल्याचं चित्र सध्या आहे। शेतकऱ्यांच्या अगदी हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून नेलाय। आगळगाव भागामधील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सुद्धा बसलाय। नुकसानग्रस्त शेतीचा तत्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करताना पाहायला मिळत आहे। तर कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यामध्ये 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय। चंदगड शहरासह जांभरे धरण परिसराला सुद्धा अवकाळीनं झोडपून काढलेला आहे आणि चंदगडमध्ये काल संध्याकाळी सुमारे अर्धा तास गारांचा पाऊसही पडला। रविवारी माणगाव परिसरामध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती आणि त्यामुळे सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं। मंगळवारी सकाळी कडकडीत ऊन पडलं तर संध्याकाळी पुन्हा एकदा चंदगड परिसरामध्ये अवकाळी पावसानं या पिकांना झोडपून काढलं। चंदगड शहरासह नाभेली असू देत किंवा हिनगाव, देसाईवाडी, आडुरे, कोपरे, किरमटेवाडी, उमगाव, जांभरे या जांभरे धरण क्षेत्रामध्ये अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली। चंदगड शहरामधील बाजारपेठांमध्ये संध्याकाळी नागरिकांची वर्दळ अचानक कमी झाली आणि 7 पर्यंत पावसाची झिरमिर सुरू होती। आपण पाहतोय की काही ठिकाणी गारांचा पाऊस पडतोय, काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय आणि ही पिकं नुकतीच काढणीला आली होती आणि असा हातातोंडाशी आलेला घास जर शेतकऱ्याचा हिरावला जात असेल, शेतकरी अगोदरपासूनच हवालदिल आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना करायचं काय असा प्रश्न या शेतकऱ्यासमोर उभा ठाकलेला आहे।